या बातमीपत्राचे प्रायोजक आहे न्यू ॲक्वा केअर सेल्स अँड सर्व्हिस। आमच्याकडे सर्व नामांकित कंपन्यांचे आरो रिटेल व होलसेल योग्य दरात विक्री व दुरुस्ती करून मिळेल। आमचा पत्ता दुकान नंबर 159, ग्राउंड फ्लोअर, ए विंग, न्यू विजय मार्केट, जळगाव। निसर्गाची धोक्याची घंटा। आजकाल लोकांना असे वाटते की कूलर, पंखा, AC इत्यादींच्या मदतीने आपले आयुष्य आपण व्यवस्थित जगत आहोत, परंतु आपण सर्वजण हे विसरत आहोत की येणारा काळ खूप भयानक असेल। त्याचा अंदाज बांधणे अशक्य आहे। शहरात तसेच ग्रामीण भागात झाडाच्या खोडाला लागून कचरा पेटवण्यात येतो। महापालिका व नगरपालिकेने वृक्षतोड गुन्हा असल्याचे जाहीर केल्यापासून अशी शक्कल लढवली जाते। वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने सर्रास झाडाची कत्तल केली जात आहे। सर्व जंगल नष्ट केली जात आहे। वृक्षतोड थांबवा, अन्यथा सुरुवातीला तापमान 45 ते 50 डिग्रीच्या उंबरठ्यावर आहे। येत्या 10 वर्षात 55 ते 60 डिग्री तापमान व्हायला वेळ लागणार नाही। तापमान 60-65 डिग्रीवर जाईल तेव्हा माणूस जगणारच नाही। म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या पावसाची वाट पहा। आपल्या आजूबाजूच्या परिसरात प्रत्येकाने 4-5 झाडे लावा। आज आपल्या भारतात 500 ते 700 कोटी झाडांची गरज आहे। म्हणून हे समजून घ्या आणि आतापासूनच झाडे लावायला सुरुवात करा, कारण एका रोपाचे झाड तयार व्हायला साधारण 5-7 वर्षे लागतात। आता पावसाळा सुरू व्हायला काही दिवस बाकी आहे। प्रत्येक व्यक्तीने किमान 5 झाडांची रोपे लावा। एक लोटा जल समस्या का हल हे प्रदीप मिश्रांच्या कथेत सांगितले जाते। त्याप्रमाणे रोज महादेवाच्या पिंडीवर जल चढवायला भक्तांच्या रांगा लागतात। एक लोटा नाही 2 लोटा जल दुनिया का हल असे चित्र पाहावयास मिळेल। भक्तांनी रोज 2 लोटात पाणी एक महादेवाच्या पिंडीवर तर दुसऱ्या लोट्यातील पाणी आपण लावलेल्या 5 रोपांना द्या, असे आवाहन गौरी मंथन फाउंडेशनतर्फे भक्तांना करण्यात येत आहे। इंधनाच्या ज्वलनातून आणि जंगलतोडीमुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड प्रमाण वाढत आहे। तापमान बदलामुळे निसर्ग बेभरवशाचा झाला आहे। आताच आपण सावध नाही झालो तर याचे गंभीर परिणाम भोगण्यास तयार रहा, एवढेच म्हणावे लागेल। जिंदगी की तलाश में हम मौत के कितने पास आ गए, जब ये सोचा तो घबरा गए, आ गए हम कहाँ आ गए अशी म्हणण्याची वेळ येईल एवढे मात्र निश्चित। अदालत टाइम्स न्यूजतर्फे प्रतिनिधी संजय धनगर, कॅमेरामॅन दीपक पाटील यांची रिपोर्ट। कुठलंही झाड लावलेलं दिसत नाहीये। मागच्या वर्षी कोंडी गावाच्या तलावाखाली या ठिकाणी कम से कम 350 ते 400 झाडं बागवान तोडून पडलेले आहेत। तिथे कुठलंही झाड किंवा वनस्पती पण नाही आहे। संपूर्ण लावलेले आहे। त्या ठिकाणी आदिवासींनी गाव म्हणून चित्र काढलेलं आहे। संजय धनगर,